नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुधीर सुखटणकर यांच्या उठा ठेवी ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे ते प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. चला श्रोते हो, सुरू करूयात. सुधीर सुखटणकर लिखित तो समर्थ आहे. उकळत्या कढईत हात घालून भजीवाला हातानं भजी काढून गिऱ्हाईकांना खिलवत असल्याचं दृश्य मी टी व्हीवर बघण्यात रंगून गेलो होतो. इतक्यात फोन खणखणला. पलीकडे देवकाते होता. त्यांनी विचारलं, अरे साने, हे तू बघतोयस ना? अरे बघतोय म्हणजे काय, इकडे तोंडाला पाणी सुटलं आहे. पण मला एक सांग रे, त्याचा हात भाजत कसा नाही आहे? अरे हात भाजायला गायधनीनी तो थोडा स्टोवर धरलाय का? त्याला अशी कुठेतरी हात घालायची सवय नाही, तुला माहिती आहे की. अरे तू मध्येच गायधनीला कुठनं आणलं? म्हणजे तू काय बघतोयस? अरे एका माणसाला उकळत्या तेलात उघड्या हातानं भजी तळताना बघतोय मी. अरे सान्या, तू काहीतरी काय रे बघतो बाबा. तिकडे आपला गायधनी सिक्सरवर सिक्सर ठोकतोय आणि तू कसली भजी खात बसलायस? आधी तू आगंतुक लाव बरं. म्हणजे गायधनी क्रिकेट खेळायला लागला या वयात? अर्थात तो कधी काही करू शकतो म्हणा. बडबड करू नको रे, आधी आगंतुक लाव तू. सुदैवानं मी आगंतुक वाहिनीचे पैसे भरले होते. तिकडे कसलीशी चर्चा चालू होती आणि तिच्या चक्क आमचा जानी दोस्त गायधनी होता. इथं भलती जबरदस्त घटना होती. माझ्या 1 वर्ष आधी निवृत्त झालेला आमचा माजी सहकारी गायधनी टी व्हीवर, आणि तो सुद्धा एका चर्चेत. एरवी मला त्याचा हेवा वाटला असता, पण आज मला खूप आनंद झाला. भटक्या कुत्र्यांवर चर्चा चालू होती आणि गायधनी तिथे आपली मतं हिरिरीने मांडत होता. ही घटना खरोखर धक्कादायक होती. म्हणजे गायधनी हिरिरीनं बोलत होता हे मुळीच धक्कादायक नव्हतं, पण त्या एकूण घटनेत अन्य अनेक धक्के लपलेले होते आणि ते पचवणं मला अंमळ कठीण जात होतं. अर्थात जे होत होतं ते छानच होतं. कार्यक्रम संपल्यावर मी देवकातशी बोलण्यासाठी फोन हातात घेतला, पण त्याचाच फोन आला. ऐकलं ना, हाच गायधनी एकेकाळी भटक्या कुत्र्यांना हुडूत सुडूत करायचा आणि आज तो त्यांची बाजू घेऊन भांडतोय. हे बघ, एक तर गायधनी भांडत नाही आहे, तो फक्त आपली मतं ठामपणे मांडतोय. दुसरं असं की माणसाचं मतपरिवर्तन होऊ शकतं. आश्चर्य ते नाही आहे. आश्चर्य हे आहे की गायधनी पुन्हा उभा राहिला आहे आणि ही गोष्ट महत्त्वाची आणि आनंदाची आहे. आनंदाची आहे ना? आहे ना आनंदाची. मग पार्टी कधी देतो? अरे पार्टी गायधनीकडून काढायची, मी का देऊ? सान्या, पैज विसरलास का तू? अरे हो, आपली पैज लागली होती नाही का? येस येस, पार्टी देणार देणार पार्टी. पण आधी हे सगळं कसं घडून आलं हे गायधनीला विचारायला हवं. पार्टी काय सावकाश काढता येईल रे? सावकाश नाही, सावकाश नाही, नंतर तू टांग मारतोस. पण ह्यावेळी मी तुला सोडणार नाही. नाही, यावेळी नो टांग. चल, आधी मला गायधनीचं अभिनंदन करू दे. देवकातेचा फोन ठेवला, गायधनीला फोन लावला. तो अर्थातच व्यस्त लागला. आता त्याला फोनवर फोन येत असणार. पण मी देवकातेला कसली पार्टी कबूल केली होती? 6-7 महिन्यांपूर्वीची गोष्ट नजरेच्या समोर जशीच्या तशी उभी राहिली. गालफडं बसलेली, दाढीचे खुंट पिकलेले, वाढलेले केस तेही पिंजारलेले, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं. अशा अवस्थेतला एक इसम मी रस्त्यावरनं चाललेलो असताना अचानक समोर येऊन उभा राहिला. आधी मी दचकलो, पण नंतर त्याने विचारलं, काय सान्या, ओळखला नाहीस का? मी 2 क्षण विचार केला आणि म्हणालो, अरे कोण, गायधनी? आमच्या बघण्यातला आत्तापर्यंतचा गायधनी वेगळाच होता. कपडे कडक इस्त्रीचे, केस नीट चापून चोपून बसवलेले, कोरीव मिशी, तब्येतीने मस्त, कुणावरही चटकन छाप पडावी असं त्याचं एकूण भारदस्त व्यक्तिमत्व. आणि आज तो खंगून निम्माहून माझ्यासमोर उभा होता. काय रे, ओळखलं नाहीस का? ओळख दाखवायची नाही आहे? अरे मी तुला ओळख दाखवणार नाही असं कधी होईल का? पण तू स्वतःची ही काय अवस्था करून घेतली आहेस? अरे या वयात हे असं घडणारच. कोणीतरी एक जण पुढे जाणार, एक मागे राहणार. अर्थात परदुःख शीतल जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. 1 वर्षापूर्वी गायधनीची बायको गेली होती म्हणून मी सांत्वनपर टेप लावली. खरं तर माझं चुकलंच होतं.
वहिनी गेल्या तेव्हा दुसऱ्या दिवशी मी गायधनीला भेटून आलो होतो, पण त्यानंतर मी त्याला साधा फोनसुद्धा केला नव्हता. मग भेटणं तर दूरच राहिलं. अरे ही गेल्याचं दुःख आहेच रे. मी कशी तरी स्वतःची समजूत काढली, पण ती गेली आणि 2-4 दिवसात माझ्यावर अनपेक्षितपणे एक संकट कोसळलं आणि तेव्हापासनं मीच कोसळलो आहे. मग आम्ही जवळच्या एका हॉटेलात बसलो. तिथे गायधनीनं आपली कथा सुरू केली. ही गेली खरी, पण जाताना माझं जणू सर्वस्वच घेऊन गेली रे. माझा आत्मविश्वास, माझी विचारशक्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं नशीबसुद्धा ती घेऊन गेली. गायधनी, तुझा फक्त आत्मविश्वास तू गमावून बसलायस. वहिनींचा विचार करणं सोडून दे आणि तू स्वतःचं जीवन जगायला लाग. अरे सगळ्यांचा आत्मविश्वास चेतवणारा तू, आणि तू असा हातपाय गाळून बसलास तर मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं रे. साने, तुला माझ्यावरच्या संकटाची कल्पना नाही आहे म्हणून तू हे बोलतोयस. आता ऐक तू. असं म्हणून त्याने मला ती कथा ऐकवली. बायको गेली आणि 2-3 दिवसांनी गायधनीच्या वर राहणारे वायकुळ त्याच्याकडे येऊन म्हणाले, काय एकटेच राहताय? घर खायला उठत असेल नाही का? आमचं हे घर एवढंच, ते खाऊन खाऊन कितीसं खायला उठणार. अर्थात क्षणाक्षणाला आठवणी ही येत राहते म्हणा. साहजिक आहे. आता ह्या वयात एकाकीपणासारखं दुःख नाही हो. 4-8 दिवस तरी घरात 2-4 माणसं असली तरी दुःख सोसायला बळ मिळू शकतं, थोडा विरंगुळा मिळू शकतो. विशेषतः घरात एखादा बाई माणूस असलं तर घराला थोडं तरी घरपण येतं. या दिवसात ना तुम्हाला स्वयंपाक करायचं सुचणार, ना तुम्हाला हॉटेलातलं अन्न गोड लागणार. हो खरं आहे, ते खरं आहे, पण त्याला काही इलाज आहे का सांगा? आहे तोच इलाज घेऊन मी आलोय. हा वायकुळ कधीही हवेतल्या गप्पा मारत नाही. आपला एक खास दोस्त आहे. तो अशा घरात बायको सकट 4-8 दिवस जाऊन राहतो आणि दुःखी माणसाचं दुःख थोडं हलकं झालं की तो निघून जातो. मी त्याला पाठवून देतो. नाही, नको हो वायकुळ, कशाला लोकांना त्रास तो. मी जमवून घेईन. मी हळूहळू होईल एकटेपणाची सवय. अहो, सोय आयती घरी चालून आली असताना गैरसोय कशाला करून घेताय? माझी स्वतःची सुद्धा बायको सकट तुमच्याकडे राहायची तयारी आहे. आपण कसे सख्खे शेजारी, मग अशा वेळी एकमेकांच्या उपयोगी नको पडायला. यावर गायधनी नक्की काय बोलला ते गायधनीला आत्ता आठवलं नाही, पण वायकुळ गेले आणि 2-1 तासात त्याचा तो मित्र सपत्नीक येऊन थडकला. गायधनी, त्या माणसाची ही आगळी वेगळी सेवा आवडली बरं का मला. आवडली ना? मग पुढची कथा ऐक आता. ही गेली, माझं डोकं बधीर होऊन गेलं. काही सुचत नव्हतं. मी काय खातोय, काय पितोय आणि काही खात तरी होतो का, काही कळतच नव्हतं. बरं, मग पुढे काय झालं? तो माणूस 4 दिवस राहून निघून गेला असेल ना, आणि आता तुझं ठीक चाललंय ना? अरे बाबा, ठीक चाललं असतं तर माझी अवस्था ही अशी झाली असती का? तो नराधम अजून घरात ठाण मांडून बसलाय. त्याचा मोठा गेम प्लॅन आहे. काय सांगतोयस काय तू? अरे बापरे, मग त्यावर तुझा वायकुळ काय म्हणतोय? ते नंतर सांगतो. आधी त्या दोघांबद्दल ऐक. नवरा सकाळी कामावर जातो, तो रात्री उशिरा येतो. त्याची ती तथाकथित बायको दिवसभर घरात असते. त्यावेळी आल्या तिने काय करावं? काय केलं? काय घराला रंगबिंग काढून घेतला काय? अरे माझ्याकडून पैसे निघाले असते ना तर तिने ते सुद्धा केलं असतं. त्या 12 दिवसात मला भेटायला आप्त नातेवाईक येत होते, तर ही बाई त्यांना चांगले चुंगले पदार्थ खायला घालत होती. 1-2दा तर तिने गोडधोडसुद्धा केलं. अरे ती डोक्यावर नाही ना पडलेली? नसावी. माझ्या डोक्यावर परिणाम व्हावा म्हणून हे सगळं चाललं होतं. सांगितलं ना, त्या काळात मी माझी बुद्धीच गमावून बसलेलो होतो. तरीसुद्धा मी तिला हटकलं. म्हटलं, हे काय चाललं आहे? तर ती म्हणाली, आमच्यात आम्ही असंच करतो. मी तिला म्हणालो की हे घर तुमचं नाही आहे. तर त्याच्यावर ती म्हणाली, तुम्ही जास्त काळजी करू नका, तुमचंच घर समजून राहा. रात्री मी तिच्या नवऱ्याकडे तक्रार केली, पण दुसऱ्या दिवशी येरे माझ्या मागल्या. त्यामुळे भेटायला येणाऱ्यांचा काय समज झाला की तिला मी आणून ठेवली आणि त्या धसक्यानं माझी ही गेली. बरं, लोक यायचे घरात तेव्हा फक्त ती आणि मी. लोकांना वाटलं ती गेली ते आम्ही गोडधोड करून सण साजरा करतोय. जे अरे हे सगळं भयानक आहे. मग तू लोकांना खरं काय ते सांगून टाकलं का नाही? सांगितलं, पण त्यांना ते पाठायला हवं ना.
आणि ती तर अशी वागत होती की जणू काही ती माझं लफडच आहे. आईला म्हणजे लोचच की रे. मग सांगतोय काय. मी नंतर स्पष्ट म्हणालो, आता दिवस झालेत तर तुम्ही निघा, पण दोघं हालतील तर ना. वायकुळच्या मागे लागलो तर म्हणाला त्यांची दुसरीकडे व्यवस्था झाली की ते जातील. तुमच्या संकटाच्या वेळी ते धावून आले ना, मग आता त्यांना रस्त्यावर कसं काढताय. म्हणजे तुझ्यासारखा प्रसंग आणखीन कोणावर तरी गुदरण्याची वाट बघतायत का काय ते. मी थक्कच झालो होतो. सगळं कठीण दिसतंय रे. पण कायद्याने मला एक सांग, तो माणूस नोकरी करतो ना, मग त्याला घर नाही घेता येत. आता घरासाठी कर्जसुद्धा मिळतंय की, शिवाय भाड्यानेही घरं मिळू शकतात. असं दुसऱ्याकडे किती दिवस राहायचं. आणि घर घ्यायचं नव्हतं तर लग्न कशाला करायचं. अरे लग्न कुठे केलं आहे त्यांनी. म्हणजे मी डबल थक्क झालो. म्हणजे त्यांनी तसं लग्न केलं आहे, पण हिच्याशी नाही. त्यांची स्वतःची बायको, स्वतःचं घर, सगळं काही आहे. अरे मग ही कोण. ही त्याचं बाहेरचं लफडं. हां मग बरोबर आहे. बाहेरच्या लफड्याची तो बाहेरच्या बाहेर व्यवस्था लावतोय. पण ती तरी लग्न झालेल्या माणसाच्या नादाला कशी काय लागली. तिला कोणी दुसरा मिळाला नसता. मिळाला होता. का नाही मिळणार. दिसायला सुंदर आहे, दिसायला अजूनही तरुण आहे, आणि तिथेच सगळी गडबड झालेली आहे. तिचा नवरा तिच्यावर संशय घेत राहिला म्हणून ती स्वतःच्या पायावर उभं राहिला म्हणून 4 घरची कामं करायला लागली. त्यातलं एक घर या महापुरुषाचं होतं. बस 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 बस. म्हणजे एक दिवस तिला तिच्या नवऱ्यानं ह्याच्याबरोबर रंगे हात पकडलं, तिला घरातनं बाहेर काढलं. त्याच्या बायकोला हे कळल्यावर तिने अकांड तांडव केलं, म्हणून आता त्याने तुझ्या घरात मांडव ठोकलाय, असंच ना. अरे ते कसंही असलं तर आपल्याला काय. ते खरंच आहे म्हणा, पण तुझी स्थिती मात्र भीक नको पण कुत्रावर अशी झाली आहे. बरी आठवण केलीस. साध्या मी खरोखर एक कुत्रं पाळलं आहे. गायधनी, आज तू मला धक्क्यावर धक्का द्यायचं ठरवलेस का काय. कुत्रा हा तुझा पूर्वी 1 नंबरचा शत्रू होता म्हणून म्हणतोय. नाही काय झालं सांगतो तुला. एकदा भूक लागली म्हणून गाड्यावर वडापाव खात होतो, तिथे ते कुत्रं शेपटी हलवत उभं होतं, म्हणून पाव खायला घातला. तर ते कुत्रं मला चिकटलं. म्हटलं ये. नाहीतरी घरात माणसं असून मी आहे एकटाच. पण आता त्यानंच माझं जीणं अगदी हराम करून टाकलं आहे. सोसायटी त्याने नुसता धुमाकूळ चालवला आहे. कुठेही घाण करतं. सकाळी लोक कचरा दरवाजाच्या बाहेर ठेवतात, तर काहीतरी आपल्याला खायला मिळेल या आशेनं ते कुत्रं सगळे डबे उलटे पालटे करून टाकतं. कोणाच्या डब्यात हाडकं मिळाली तर ती हाडकं घेऊन शाकाहारी मेंबरच्या दरवाजासमोर जाऊन चघळत बसतं आणि शेवटी तिथेच टाकून पसार होतं. सकाळी सकाळी लोकांचे दरवाजाला अडकवलेले पेपर काढून तोंडात धरून माझ्याकडे आणून टाकतं. अरे माझ्या नावाने सोसायटीत नुसती बोंब चालली आहे. आता मी दुःखात होतो म्हणून सुरुवातीचे काही दिवस बिचाऱ्यांनी सगळं सहन केलं. अरे मग त्याला सोडून यायचं ना कुठेतरी. केला 2 वेळा तो सुद्धा प्रयत्न करून झाला, पण ते परत आलं. अजून ते लहान आहे, मोठं झाल्यावर सुधारेल म्हणून गप्प बसलो मी. त्यानंतर वायकुळ्याच्या गुलाबाच्या कुंडीत त्यांनी 2दा शी केली. ते गुलाब वायकुळे वहिनी देवाला वाहतात, त्यामुळे त्या सॉलिड व्हाईट टाकल्या. अरे तुला जे जमत नाही आहे ना ते कुत्रं करतंय. यालाच काव्यात्मन्याय असं सुद्धा म्हणता येईल. अरे मी सूड उगवतोय असं वहिनींचं म्हणणं आहे. मग मी बहादूरचं वायकुळकडे जाणं बंद करून टाकलं. सध्या मला त्यांच्याशी संबंध बिघडून चालणार नाही. या बहादूरनं एक ठरलेलं लग्नसुद्धा मोडलं आहे. 3ऱ्या मजल्यावरच्या सुजाईचं लग्न ठरत होतं. त्याची होणारी बायको एकदा त्याच्या घरी आली. त्या दिवशी ती दोघं फिरायला बाहेर पडली. ती खाली उतरली आणि काहीतरी आठवलं म्हणून पुन्हा वर गेली. सुजय खाली थांबला. थोड्या वेळानं ती खाली आली तर तिला कुठलं चित्र दिसावं. कुठलं. सुजय व्हॉट्सअप किंवा काहीतरी पोस्ट करत होता आणि बहादूर म्हणजे तो माझा कुत्रा रे त्याची जीन्स पवित्र करत होता. ते बघून ती भयंकर चिडली आणि असल्या बावळट्ट माणसाशी मला लग्न करायचं नाही सांगून टाकलं तिने. अरे 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 बिचारा सुजय. नाही त्याला दुसरी पोरगी मिळेल रे, पण त्या कुटुंबाने मला शत्रुपक्षात टाकून दिलं त्याचं काय. या बहादूरनी ना मला असे बरेच शत्रू मिळवून दिले. हे बघ त्याचा प्रश्न आज ना उद्या सुटेल रे. घरात ठाण मांडून बसलेल्या त्या नरोत्तमाला बाहेर काढायला तू प्रयत्न का नाही करत आहेस. तो आणि तो वायकुळ ऐकत नसतील ना तर तू सरळ पोलिसात का नाही जात. अरे तेही झालं पण पोलीस तक्रार घेत नाही आहे.
त्यांनी तिकडे कोणाची तरी ओळख काढलेली दिसतीये. एकदा तर त्यांनी उलट मलाच धमकी दिली. हो, गायधनीचे दिवस फिरले होते हे खरं. मी व्याकुळ अंतःकरणानं त्याचा निरोप घेतला. त्याला आपण काहीतरी मदत करायला हवी असं मला वाटायला लागलं. मी तसं देवकाथेकडे बोललो सुद्धा, पण त्याच्या चेहऱ्यावरची सुरकुतीसुद्धा हल्ली नाही. तो म्हणाला, अरे त्याची परिस्थिती बिकट आहे हे खरं आहे, पण शेवटी लक्षात घे तो गायधनी आहे. तो तुझ्या माझ्यासारखा लेचा पेचा नाही आहे. तू आणि मी त्याच्यासाठी काय करणार? तो स्वतःच यातनं मार्ग काढणार, लक्षात ठेव. देवकाथेच्या म्हणण्यात तथ्य होतं. ऑफिसमध्ये गायधनी आमच्या सगळ्यांचा रक्षणकर्ता होता, त्राता होता. कुणी कुठल्याही संकटात असो, गायधनीकडे त्याच्यावर उपाय असायचाच. कुणाला मेमो मिळाला की गायधनी त्याच्या वतीनं साहेबांकडे बोलायचा. त्याची अशी काही बाजू मांडायचा की त्याचा मेमो रद्दबादल व्हायलाच पाहिजे. पुढे पुढे तर मेमो कोणालाही दिल्यावर गायधनी येणार, तो रद्द करायला लावणार. हे साहेबांचे इतकं अंगवळणी पडलं की ते नोंद न करता मेमो सोडायला लागले. कारण एकदा नोंद झाली की पुढची प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ असते. गायधनी युनियनचा नेता बिता नव्हता, पण निःसंशय आमच्या सगळ्यांचा संकटमोचक मात्र नक्कीच होता. हे एक नामी प्रसंग सांगतो. मोरजकर नावाच्या आमच्या सहकार्याची 15 मे ही लग्नाची तारीख ठरली होती. जानेवारीत त्यांनी रजेचा अर्ज टाकला होता. पण मेमध्ये बरेच लोक रजेवर जातात, तेव्हा तुम्ही जून, जुलै किंवा एकदम डिसेंबरमध्ये लग्न करा असं साहेबांनी त्याला सांगितलं. इतकंच नाही तर लग्न करून कोणी सुखी झाला आहे का असं विचारून लग्नाच्या निर्णयाचाच फेरविचार करायचा सल्ला साहेबांनी मोरजकरला दिला. मोरजकरचा अर्ज त्यांनी तसाच ठेवून दिला. मग अर्थात मोरजकर गायधनीकडे गेला. गायधनीने विचार करून त्याला मार्ग सांगितला. त्यानुसार मोरजकर 2 मेपासून ऑफिसमध्ये यायचा बंद झाला. साहेब पिसाळले. रजा मंजूर केली नसताना कर्मचारी सुट्टीवर जातो म्हणजे काय? हा साहेबांचा ढळढळीत अपमान होता. साहजिकच त्यांनी फार कडक मेमो काढला आणि ते त्याची नोंद करणार इतक्यात गायधनी तिथे पोचला आणि म्हणाला, सर प्लीज असं काहीही करू नका सर. गायधनी, यावेळी मी तुमचं काही ऐकणार नाही आहे. हा शिस्तभंग आहे आणि मी मोरजकरवर कडक कारवाईची शिफारस करतोय, लक्षात ठेवा. सर, शिस्तभंग वगैरे बरोबर आहे, पण आधी माझं ऐकून घ्या, मग काय ते ठरवा ना. मोरजकर सध्या भलत्या संकटात सापडला आहे सर. त्यांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे लग्नाचा फेरविचार केला. लग्न करून कोणी सुखी होत नाही हे त्याला लग्नाच्या आधी पटलं. गायधनी, काय सांगताय काय? गुड. मग पुढे काय झालं? साहेबांनी हे सुखावून विचारलं. सगळं लफडच झालं आहे सर. त्यांनी आपला निर्णय वधू पक्षाला ताबडतोब कळवला. पण तिकडे वधू पक्षानं लग्नाची सगळी तयारी, खरेदी करून टाकलेली होती. कार्यालय बुक करून टाकलं होतं. आता ते लोक पैसे परत द्यायला तयार नाहीत. म्हणून वधू पक्षानं मोरजकरकडे 5 लाखाची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. 8 दिवसात रक्कम पोचती नाही केली तर ते फसवणुकीचा गुन्हा दाखल करायच्या तयारीला लागलेत. सध्या मोरजकर एका बाजूनं सॉलिड डिप्रेशनमध्ये गेला आहे, तर दुसरीकडे रक्कम उभी करण्याच्या प्रयत्नात आहे. मला सांगा सर, कंपनी त्याला या संकटातनं सोडवू शकेल का? नाही तर एवढी मोठी रक्कम तो आणणार कुठनं सांगा ना. मोरजकरनं कर्जासाठी CEOंना सविस्तर पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी तुमच्या सल्ल्याचा सुद्धा त्या पत्रात उल्लेख केला आहे. कुठे आहे ते पत्र? कुठं आहे? सर, त्याला मी तुमचं नाव काढून टाकायला सांगितलं आहे. थँक्स गायधनी, मी तो मेमो फाडूनच टाकतो. प्रत्यक्षात मोरजकरनं साहेबांचं म्हणणं अजिबात मनावर घेतलेलं नव्हतं. आम्ही साहेबांना ताकास तूर लागू न देता त्याच्या लग्नात व्यवस्थित मेजवानी जोडून आलो होतो. हे सगळं देवकाथेला आणि मला आठवलं. जसा गायधनी आजच्या त्याच्या बिकट परिस्थितीतून सुद्धा मार्ग काढल्याशिवाय राहणार नाही असा देवकाथेला विश्वास वाटणं साहजिक होतं आणि म्हणून त्यांनी माझ्याशी तशी पैज लावली. गायधनीची बिकट अवस्था प्रत्यक्ष पाहिलेली असल्यामुळे मी बिंदास बेट लावली आणि आज TV वर मला आमच्या त्या पूर्वीच्या गायधनीचं दर्शन झालं. तोच जुना आत्मविश्वास, ठाम मुद्दे, शब्दांची तीच योग्य निवड, समोरच्याला जिंकून घ्यायची तीच हातोटी. फक्त एक गोष्ट बदलली होती, ती म्हणजे कुत्र्यांच्या विरोधात असलेला गायधनी आज कुत्र्यांच्या बाजूनं लढत होता. त्याबद्दल माझं काही म्हणणं नव्हतं, पण बाकीचा बदल त्याच्यात कसा काय घडून आला होता? स्वतःमधला जुना गायधनी त्याला कसा काय सापडला होता? त्याला कोण गुरु भेटला का कोणा समुपदेशकानं ही किमया घडवून आणली? उत्सुकतेपोटी आम्ही दोघांनी त्याची लगेच भेट घेतली. नाही, गुरु नाही, समुपदेशक नाही, सगळी वरच्याची कृपा. वरचा म्हणजे
वायकुळ. अरे वा, नाव लक्षात आहे की तुझ्या. अरे आपल्या दोस्ताला त्रास देणाऱ्याचं नाव मी विसरीन कसा. अरे हो, त्याचीही कृपा म्हणायला हवी, कारण त्या संकटानंच माझा उद्धार केला असं म्हणायला पाहिजे. पण बाकी तुमच्या आमच्या सगळ्यांच्यावर जो कोणी आहे त्याची कृपा. सान्या, गेल्या वेळची माझी स्थिती तू बघितली होतीस. तर एक दिवस मी आरशाच्या समोर उभा राहिलो, स्वतःला विचारलं की गायधनी, संकटामुळे तू कधीपासून खचून जायला लागलास. अरे स्वतःला मराठी म्हणवतोस आणि तुझी ही दशा. महाराजांवर का कमी संकट आली होती? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मग तुला कोण वाटला? आपल्या ऑफिसचा चहावाला महाराज? मग मी फक्त आग्र्याहून सुटका नजरेसमोर ठेवली आणि बहादूरचा पेटारा केला. अरे बहादूर कोण? देवकातेनं विचारलं. अरे ह्याचा कुत्रा. मी परस्पर उत्तर दिलं आणि गायधनीनं कथन पुढे चालू केलं. शाळेत माझ्या वर्गात गोपी नावाचा एक उडाण टप्पू मुलगा होता. साहसी होता, हुशार होता, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष आणि सगळ्यांना विनाकारण त्रास द्यायची वृत्ती. एक वर्षी आम्हाला जाधव सर आले. त्यांनी त्याला काय केलं, सरळ वर्गाचं मॉनिटर करून टाकलं आणि शाळा संपल्यावर त्याच्याशी ते दररोज मीटिंग करायला लागले. वात्रट अतरंगी मुलांना सरळ आणून आपला वर्ग आदर्श कसा करता येईल हे त्यालाच विचारायला लागले. आणि मग वर्गाच्या समस्या या गोपीच्या समस्या झाल्या. हुशार असल्यामुळे तोच या समस्यांवर तोडगे सुचवायला लागला आणि बघता बघता गोपी हाच एक आदर्श विद्यार्थी बनला. मी बहादूरला गोपी बनवायचं ठरवलं. त्याला थोडं थोडं प्रशिक्षण द्यायला लागलो. तू बरी आठवण केलीस. अरे काही दिवसांपूर्वी बहादूरपासून सुटका मिळावी म्हणून मी त्याला लांब सोडून द्यायचा प्रयत्न केला होता. त्याला एका शेजाऱ्याच्या गाडीत घालून आम्ही निघालो. थोड्या अंतरावर त्याला स्वाप सोडलं, पण लगेच त्या गल्लीतले सगळे कुत्रे त्याच्यावर चाल करून आले. आणि काय होतं हे कळायच्या आत बहादूरने गाडीच्या उघड्या दरवाज्यातून चटकन आत उडी घेतली. हे एका प्राणीमित्रानं बघितलं. लवकरच त्यांच्या संघटनेचा मोर्चा माझ्या घरावर चालून आला आणि पुन्हा असा काही प्रकार केला तर डायरेक्ट मनेकाजींना कळवू असं सांगून धमकी देऊन गेला. त्यांच्यातला एक माझ्या ओळखीचा निघाला. मी नंतर त्याला भेटलो, त्याच्याशी चर्चा केली आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली बहादूरला प्रशिक्षण द्यायला लागलो. काही दिवसात बहादूर सुधारला. गळ्यात पिशवी अडकवल्यावर पेपर, दुधाची पिशवी घेऊन यायला लागला. लवकरच माझ्या नशिबाला कलाटणी देणारा नवीन शोध लागला. श्रीकृष्णानं दुर्योधनाचा जीव त्याच्या मांडीत आहे जसं भीमाला सांगितलं ना, तसं काहीसं माझ्या बाबतीत घडलं. म्हणजे कृष्ण माझ्या स्वप्नाविप्रात नाही आला, तेवढं कुठलं नाही का आपलं पुण्य, पण सगळे योग त्यांनी बरोबर जुळवून आणले. मी बहादूरला घरातल्या स्वच्छतागृहात पहिल्यांदा आणलं तेव्हा ती रेणुका, म्हणजे घरात घुसलेली ती बाई रे, ती किंचाळली आणि ती कुत्र्याला भयंकर घाबरते हे माझ्या लक्षात आलं. आणि मग मी आता डॉबरमन, अल्सेशियन वगैरे आणखीन कुत्रे पाळणार असल्याची दिली हवा सोडून. तशी ती जागा बदलण्यासाठी तिच्या नवऱ्याच्या मागे लागली. अर्थात तो कसला खट. पण त्यामुळे एक झालं की ती रेणुका मला घाबरून राहायला लागली. माझ्या जेवणाखावणाकडे विशेष लक्ष पुरवायला लागले. याच दरम्यान गायधनीच्या सोसायटीत चोरी झाली आणि एकच खळबळ उडाली. आपली सोसायटी म्हणजे आव जाव घर तुम्हारा झाली असं मेंबर बोलायला लागले. दुपारच्या वेळी विक्रेते बिंदास्त आत घुसतात, त्यात कोणी टेहळणी करणारे असू शकतात. 3 पाळ्यात रक्षक ठेवायचे म्हणजे दरमहा प्रत्येकावर आणखीन 1,500चा बोजा पडणार. त्याला कोणाची तयारी नव्हती. मग गायधनीनं ते काम बहादूर करेल असा प्रस्ताव मांडला. अर्थात बहुतेकांनी त्याचा आहे तेवढा त्रास पुरेसा आहे असा सूर लावला, पण 1-2घांनी प्रयोग करून बघायला काय हरकत आहे अशी भूमिका घेतली. शेवटी प्रश्न 1,500 वाचवायचा होता. मग बाकीचे तयार झाले. एका प्रशिक्षकाच्या मदतीनं गायधनीनं बहादूरला सुरक्षा प्रशिक्षण दिलं. बहादूर कामावर रुजू झाला. हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. पेपरवाला, दूधवाला वगैरे नेहमीच्या सदस्यांना बहादूर भुंकल्याविना आत सोडायला लागला. पण कोणी अनोळखी व्यक्ती आली तर तो भुंकून भुंकून अख्खी इमारत डोक्यावर घ्यायला लागला. तो बहुतेक कोणी परकी व्यक्ती येण्याची वाटच बघत असावा. मग बाहेर जाऊन त्या व्यक्तीविषयी खात्री करून घ्यायचं काम गायधनीच्या मागे लागलं. पण गायधनीचा पिंडच समाजसेवेचा, त्यामुळे तो ते काम आनंदानं पार पाडायला लागला. एकदा एक प्राणीमित्र म्हणाले, आता बहादूर वयात आला आहे, आता तुम्हाला त्याची ती भूकसुद्धा भागवावी लागेल. मग त्याचं एका कुत्रीशी थाटामाटात लग्न लावून देण्यात आलं.
संपूर्ण सोसायटी त्यात मोठ्या उत्साहानं सहभागी झाली. गायधनी त्या दाम्पत्याला दररोज मटण वगैरे खाऊ घालतो हे समजल्यावर प्राणीमित्र खुश झाले. त्यांनी संघटनेचे अध्यक्ष डबा बाटलीवाला यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन गायधनीचा सत्कारसुद्धा केला. डॉगच्या पेटचा समदा खर्च शाला तुम्हीच करते का? सत्कारानंतर डबा बाटलीवाल्याने गायधनीला विचारलं आणि गायधनी हो म्हटल्यावर ते म्हणाले, अरे शाला अशा करू नको, हे घे आणि हा अमाऊंट संपून गेला का मला फोन कर. 1,00,000चा चेक बघून गायधनीला भोवळ कशी आली नाही याचं त्याला अजूनसुद्धा आश्चर्यच वाटतंय. पण दुसऱ्या दिवशी डबा बाटलीवाल्यांचा फोन आला. त्यांनी विचारलं, गायधनी शाला तू माणस आहे का रे? कसा माणस आहे तू? सर काय झालं हो? गायधनीने विचारलं. अरे तुझ्या घरामध्ये कोणतरी कपल घुसून राहिला आणि शाला तू मला बोलला नाही. आता इमिजिएट पोलिसात जा आणि शाला पहिला कंप्लेंट देऊन टाक. पण सर ते कंप्लेंट घेत नाहीत. तू पहिला जा रे, मी सांगते तुला. साहेबांनी दम भरून हमी दिली. गायधनी गेल्याबरोबर ऑफिसर ताबडतोब उठून उभे राहिले आणि म्हणाले, अहो साहेब, एवढ्याशा कामासाठी इतक्या वरपर्यंत जायची काय गरज? नुसतं तुम्ही त्यांचं नाव घेतलं असतं तर तुमचं काम करून टाकलं असतं ना. जावा जावा, आता तुम्ही बिंदास घरी जावा घरी बिंदास जावा. गायधनी घरी यायच्या आत त्या आगंतुक पाहुण्याच्या सामानाचं पॅकिंग चालू झालं होतं. हे घडण्यामागचं रहस्य असं की सध्याच्या पोलीस आयुक्तांची पत्नी प्राणी मैत्रीण होती आणि डबा बाटलीवालाची ती बहीण होती. या सगळ्या प्रकारामुळे गायधनीचा भाव भलताच वाधारला. आधीच त्याच्याकडे माणसं जोडण्याचं कसब होतं. तो डबा बाटलीवाल्याच्या गळ्यातला ताईत बांधला. संघटनेच्या अनेक कार्यक्रमात तो महत्त्वाची भूमिका पार पाडायला लागला. पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांच्या आणि श्वानवस्त्रांच्या दुकानांची गायधनीच्या हस्ते उद्घाटनं व्हायला लागली. पाळीव प्राण्यांवर फक्त प्रेम न करता त्यांच्यावर कसली ना कसली जबाबदारी टाका म्हणजे त्यांचा जन्म वाया जाणार नाही, हा नवीन विचार तो आपल्या भाषणातनं मांडायला लागला. बघता बघता गायधनी अनेक प्राणीमित्र संघटनांचा मित्र तर बनलाच, पण शिवाय गुरु आणि मार्गदर्शकही बनून गेला. TV वरचा सहभाग हे त्याच्या बुद्धिमत्तेचं आणि कष्टाचं फलित होतं. देवकातेला कबूल केल्यानुसार लवकरच मी पार्टी दिली. अर्थात गायधनी प्रमुख पाहुणा होता. तो वेळात वेळ काढून आला. आमचे काही माजी सहकारीसुद्धा आले. आमचं पिणं आणि नंतर खाणं चालू असताना देवकातेचा मात्र सतत मोबाईलशी चाळा चालू होता. बहुतेक तो व्हॉट्सअपमध्ये व्यस्त असावा. त्याबद्दल मी त्याला झापलं, पण तो म्हणाला, बिल आलं की समजेल. बिल 17,190 रुपये आलं. देवकातेनं मला क्रेडिट कार्ड घेऊन यायला बजावलं होतं, त्यामुळे प्रसंग निभावून नेण्यात मी यशस्वी झालो. काय रे, बिल आल्यावर मला काय समजणार होतं? आणि तुझ्या व्हॉट्सअपशी बिलाचा काय संबंध? एक तर व्हॉट्सअप म्हणजे काय तेच मला ठाऊक नाही. मी मोबाईलचा कॅल्क्युलेटर वापरत होतो. मला सांग, बिल किती आलं? काय टीप धरून 17,390. हा आकडा तुला ओळखीचा नाही का वाटत? नाही बुवा. अरे तू विसरला, पण मी नाही विसरलो. मागे आपली पगारवाढ झाली तेव्हा तुला मागची बाकी कमी मिळाली होती, आठवतं का? हो, तेव्हा गायधनीनीच सगळा हिशोब करून माझी केस वर पुटअप केली होती. पण त्याचा इथे काय संबंध? मोठा संबंध आहे. तो आकडा हाच होता. त्यावेळी आम्ही मागे लागून सुद्धा तू पार्टी दिली नव्हतीस, तेव्हा खरं तर 1-2 हजारात सुटला असतास. त्याची पेनल्टी म्हणून आज तुला एवढे भरावे लागले. अर्थात गायधनीच्या सन्मानार्थ तो खर्च झाल्यानं मला त्याचं दुःख झालं नाही, ही गोष्ट वेगळी. श्रोते हो, ही होती सुधीर सुखटणकर सरांची कथा, तो समर्थ आहे. ही कथा 2016च्या मोहिनी या दिवाळी अंकात छापून आलेली होती. सुखटणकर सरांनी ही कथा मला आपल्या चॅनलवर वाचायची परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि तुम्हाला एक विनंती करतो की अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात सुखटणकर सरांच्या अजून एका कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.